नमस्कार श्रोते हो, कथाविश्व या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. तर आपण ऐकत आहोत चंद्रकांत नवले लिखित लढाई भाग 10वा संवाद. सेवानिवृत्तीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रोज सकाळी व संध्याकाळी फिरण्यात जातो. ज्येष्ठांसाठी फिरणे हा सर्वात सोपा व सरळ व्यायाम आहे. या व्यायामामुळे प्रकृतीही चांगली राहते. संध्याकाळी फिरताना घरची काही कामेही होतात, तसे रस्त्यामध्ये असलेल्या मंदिरातही जाता येते. मंदिरात गेल्यावर क्षणभर का होईना आपले मन एकाग्र होते व एक वेगळीच अनुभूती आपणास लाभते. एके दिवशी देवदर्शन घेत असताना माझे शेजारी एक आजीबाई डोळे मिटून दर्शन घेत होत्या. डोळे मिटून दर्शन घेतल्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूचे काहीच दिसत नाही व आपले चित्त एकाग्र होण्यास मदत होते. डोळे उघडल्यावर आपण सहज आपल्या बाजूस पाहतो, तसे आम्ही एकमेकांस पाहिले. क्षणभर विचार केला व आम्ही एकमेकांना ओळखले. त्या आजीबाई म्हणाल्या, तुम्ही नवले सर ना? हो. तुम्ही दंडनकर काकू का? हो, अगदी बरोबर. जवळजवळ 40 वर्षांनी आपण भेटत आहोत. चला आमच्या घरी, जवळच आमचा फ्लॅट आहे. आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. मी विचारले, सर आहेत ना घरी? त्यांचीही भेट होईल. सरांच्या आठवणीने काकूंच्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणभर थांबल्या व म्हणाल्या, सर आता नाहीत. ते जाऊन आता 1 वर्ष होईल. त्यांचं वही बरंच झालं होतं. सर जाताना शांत मनाने गेले व शेवटपर्यंत आजारी नव्हते. सरांचं जाण्याचे ऐकून मलाही फार दुःख झाले. रस्त्याने जाताना मला जुने दिवस आठवले. नोकरीनिमित्त मी ग्रामीण भागात शिक्षक म्हणून कार्यरत होतो. आमच्या घराच्या 2 घरे पुढे श्री दंडनकर राहायचे. ते प्राथमिक शिक्षक होते, तसेच लिपिकाचे कामही करायचे. त्यावेळी लिपिकांची संख्या फारच कमी होती. ग्रामीण भागात लिपिक येण्यास लवकर तयार होत नसत. अशा वेळी शाळेतील एखादे प्राथमिक शिक्षक लिपिकाचे काम करत असे. तसे श्री दंडनकर करत होते. दंडनकर पुणेरी पद्धतीचे धोतर नेसत व डोक्यावर काळी टोपी घालत असत. त्यांचे लिखाण अचूक व स्वच्छ असायचे. ते सर्व कार्यालयीन कागदपत्रे टाईप करून पाठवायचे. ते एकाच बोटाने टाईप करायचे. त्यांचे ड्राफ्टिंगही चांगले होते. दंडनकर सर मितभाषी होते. ते भले आणि त्यांचे काम भले. आम्ही फ्लॅटजवळ आलो. त्यांचा फ्लॅट पहिल्याच मजल्यावर होता. तसा तो मुद्दाम घेतला होता. पायऱ्या चढून आम्ही वर आलो. दारात छानसे तोरण होते. दाराजवळ छोटीशी पण सुबक रांगोळी काढलेली होती. दारावर मोठ्या अक्षरात लिहिलेले होते, नानांची स्मृती. दंडनकर सरांना मुले नाना म्हणत असत. काकूंनी डोरबेल दाबली. सुनबाईने दार उघडले. काकू म्हणाल्या, सुमती, हे नवले सर. आमच्याबरोबर ग्रामीण भागात नोकरीस होते. आपल्या घराच्या 2 घरे पलीकडे त्यांची खोली होती. नवले सर हा माझा मोठा मुलगा श्रीकांत व ही सुनबाई सुमती. हे दोघेही बँकेत नोकरीस आहेत. नातवंड क्लासला गेलीत. आणि बरं का सुमती, नवले सर मला लहान दिरासारखे व नवलेबाई लहान जावेसारख्या. आमच्या वयात असा जास्त फरक नाही, परंतु तेथे सर्व शिक्षक मला काकूच म्हणायचे. काकूंनी सर्व फ्लॅट दाखवला. प्रत्येक खोलीत पुणेरी छाप दिसत होती. टेरेसमध्ये फुलांच्या कुंड्या होत्या व एक छोटेसे तुळशी वृंदावनही होते. किचन चकचकीत होते. किचनवरून घरच्या स्त्रीचे घर पण लक्षात येते. काकूंनी त्यांची खोली दाखवली. ही खोली माझी व माझ्या नातवंडांची. या खोलीला आम्ही ग्रीन रूम हे नाव दिले आहे. आम्ही लिव्हिंग रूममध्ये आलो. सुमतीने एका ताटात 2 लाडू दिले व एक तिळाचा व एक शेंगदाण्याचा. काकू, आजच्या मॅगी नूडल्सच्या जमान्यात तुमच्याकडे लाडू कसे? नवले सर, नवीन गोष्टींचा आपण स्वीकार करावाच, पण आपल्या काही पूर्वीच्या गोष्टी कराव्यात, ज्यामुळे नवीन पिढीला आपली संस्कृती समजून येते. आता आमचेच पहा. सुमती नूडल्स, पिझ्झा, मंचुरियनची बॉलसारखे पदार्थ करते व मी लाडू, खीर, चकल्या, सर्व प्रकारच्या चटण्या, पारंपरिक भाज्या करते. हे सर्व प्रकार श्रीकांत व सुमतीला आवडतात व ते आवडीने खातात. श्रीकांत मध्येच म्हणाला, अगं आई, सरांना सुद्धा बोलू दे की, का तूच बोलत बसणार आहेस? काकू म्हणाल्या, अरे हो रे बाळा, बऱ्याच वर्षांनी सर भेटले ना. मागील सर्व आठवणी ताज्या झाल्यात व आपोआप जिभेवर येऊ लागल्यात.
मी म्हणालो, काकू तुम्हाला भेटून माझ्याही आठवणी जिभेवर येऊ लागल्यात. काकू सण असला म्हणजे सुमन, तुम्ही, मांडे काकू, कुलकर्णीताई शालू पैठणी नेसायच्या. नाकात नथ, वेणीवर घरी केलेला गजरा, सगळा थाटमाट होता. गणपती उत्सवात तुम्ही शाळेतील मोठ्या मुलींना साड्या नेसून त्यांना एका रांगेत बसवून त्यांच्याकडून अथर्वशीर्ष म्हणून घ्यायचा. त्यावेळी वातावरण कसे मग भक्तिमय व्हायचे. काकू म्हणाल्या, नटणे मुरडणे या वयात असतेच. ज्या वयात ज्या गोष्टी योग्य असतात त्या गोष्टी केल्याच पाहिजे. नवले सर, एकदा आपण सर्व सहकुटुंब हुरडा पार्टीला गेलो होतो. त्यावेळी तुम्ही व सुमनीबाई मचनावर गोफणीने पक्ष्यांना दगड मारत होता, गोफण फिरवत होता. आम्ही सर्वांनी तुमचे कौतुक केले. बरं का सुमती, आमची कॉलनी म्हणजे एक मोठं कुटुंबच होतं. सुखदुःखाला सर्व धावून यायचे. उन्हाळ्यात वाळवण करताना आम्ही साऱ्याजणी मिळून वाळवण करायचो. नवलेबाईंचा लाकडाचा सोऱ्या साऱ्या कॉलनीभर फिरायचा. कुरड्या, पापड्या, पापड, खारोड्या, मुगाचे वडे, बाजरीचे वडे, शेवया, बोटवे या सर्व वाळवणांची देवाणघेवाण व्हायची. कोजागिरी पौर्णिमेला तर अख्खी कॉलनी पौर्णिमा साजरी करायची. गप्पा-टप्पा, गोष्टी, नकला, फुगड्या चालायच्या. 12 वाजले की पूजा व्हायची. नवलेबाई पाटावर तांदळाचा हत्ती काढायच्या व त्याची पूजा करायच्या. नंतर सर्वांना चांगले ग्लास आटवलेले मसाला दूध प्यायण्यास द्यायचे. कसे सुखात आनंदात दिवस गेलेत कळलंच नाही. काकू, आता या सर्व गोष्टी राहिल्या नाही. तुम्हाला आता करमत नसेल. काय करता तुम्ही दिवसभर? हो, सांगते की माझी दिनचर्या अगदी सोपी आहे. यात काही ठराविक असे वेळापत्रक नाही. सकाळी आपले आवरायचे, चहा करून घ्यायचा, स्नान आटोपले की देवपूजा करायची, मग नाश्ता करायचा. कधी मी नाश्ता करते तर कधी सुमती तयार करते. दुपारी लसूण सोलणे, भाज्या नेसणे, फुलवाती तेलवाती तयार करणे, नातवंडांसोबत गप्पा मारणे, त्यांना गोष्टी सांगणे, जुने अनुभव सांगणे, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून जागेवर ठेवणे, फावल्या वेळेत पदार्थ करून ठेवणे, धार्मिक पुस्तके तसेच कथा वाचणे, पेपरमधले शब्दकोडे सोडवणे, वेळेवर असलेली छोटी मोठी कामं करणे आणि हो, खाण्यापिण्याची मी फार काळजी घेते. प्रकृतीला जे मानवेल तेच खाते. नवलेबाईंची दिनचर्या कशी आहे? मी म्हणालो, काकू थोड्याफार फरकाने तुमच्यासारखीच आहे. तिची पण प्रकृती चांगली आहे. काकू म्हणाल्या, नवले सर, या वयामध्ये आपण आपली काळजी घ्यायलाच हवी. बालपणासारखं म्हातारपण परावलंबी असतं, हा विचार लक्षात ठेवला पाहिजे. जसजसे म्हातारपण वाढत जातं तसतसे परावलंबित्व वाढत जातं. कोणावरही दडपण आणून माझेच विचार चांगले आहेत, योग्य आहेत, हा हेका आपण सोडावा. या वयात कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे ऐकावे, त्यातच आपले भले असते. कोणत्याही समाधानासाठी भावनिक उमज महत्त्वाची असते. काकू, भावनिक उमज? मी नाही समजलो. अहो नवले सर, मुलं सांगतात तसं ऐकावं, अगदी सोपं. मी कधी गोळ्या घेतल्या नाही की दवाखान्यात गेले नाही, परंतु आता श्रीकांत मला अधूनमधून दवाखान्यात नेऊन चेकअप करून घेतो व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध देतो. मी रोज एक कॅल्शियमची गोळी घेते. या वयात कॅल्शियम कमी होते, त्यासाठी या गोळ्या घ्याव्या लागतात. एक छोटी गोळी बीपीची आहे व ती घेते. अधूनमधून मी बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या, लोहाच्या गोळ्या घेते. प्रवासाचा हट्ट करीत नाही, यामुळे माझी प्रकृती चांगली आहे. सुमती माझ्यावर कधी कामाचा भार पडू देत नाही आणि हो, टीव्हीशी मी कधीच कट्टी केली आहे. अरे वा, फारच छान. फार बरं वाटलं तुम्हा सर्वांना भेटून. बराच वेळ झाला, आता घरी जायला पाहिजे. आपणही आमच्या घरी या. येतो श्रीकांत, येतो सुनबाई. मी त्यांचा निरोप घेतला. बऱ्याच वर्षांनी 2 ओळखीच्या व्यक्ती भेटल्यास आपणास खूप आनंद होतो व जुन्या आठवणींना उमाळा येतो. सर्व घटना, प्रसंग आठवतात. किती बोलू व किती नाही असे होऊन जाते. विषय साधे सोपे असतात. रोजच्या जीवनातील आठवणी असतात. संवाद, सुसंवाद केव्हा होतो तेच कळत नाही. केशव काका हे अधूनमधून शाळेत यायचे व माझी भेट घ्यायचे. त्यांची मुलगी राधा आमच्या शाळेत होती. ते त्यांच्या मुलीच्या अभ्यासाविषयी चर्चा करायचे. मागे त्यांची बहीणही आमच्या शाळेत होती, त्यावेळी ते शाळेत यायचे.
आमची शाळा जिल्हा परिषदेची होती व मी मुख्याध्यापक होतो. आमच्या शाळेत मुलींना दर महिन्यास फक्त 1 रुपया फी होती. दरवर्षी आम्ही शासनातर्फे मिळणारी पाठ्यपुस्तके मुलींना देत असू. तसेच आम्ही गणवेशही मुलींना द्यायचो. आयनच्या गोळ्या, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या द्यायचो. मुलींची संख्याही मोठी होती. केशव काका दर दिवाळीला आम्हाला फराळाला बोलवीत. तेथे त्यांच्या कॉरिडॉरला गेल्यावर गप्पाटप्पा व्हायच्या. केशव काका हे कार्यकारी अभियंता यांच्या बंगल्यावर सेवक म्हणून कार्यरत होते. केशव काकांसारखे हजारो सेवक मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर सेवक म्हणून काम करतात, सेवा देतात. समाजामध्ये सेवा ही देणारा एक गट आहे. ही सर्व सेवा देणारी माणसे अतिशय समाधानी असतात. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतात. कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. यांच्या शब्दकोशात नाही हा शब्द सापडतच नाही. मी केशव काकांना विचारले, काका, आपण या नोकरीत समाधानी आहेत का? ते म्हणाले, हो, आम्ही सर्व सेवक समाधानी आहोत. व नवले साहेब, कोठेही काम करावेच लागते. उलट बंगल्यातील कामे सोपी असतात. आता माझेच पहा. मी सकाळीच बंगल्यावर जाऊन परिसर झाडून काढतो व पाणी शिंपडतो. मोटार सुरू करून पाण्याची टाकी भरून ठेवतो. झाडांना, फुलझाडांना पाणी देतो. दूध आल्यास दूध घेऊन गरम करून ठेवतो. बंगल्यात कोणाला चहा हवा असल्यास चहा करून देतो व मीही घेतो. मला रोज दुधाचा घट्ट चहा मिळतो. माझ्याबरोबर भिवा काकाही आहेत. ते यावर्षी सेवानिवृत्त होत आहेत. 30 वर्षापासून ते याच बंगल्यावर आहेत. भिवा काका घरातील झाडझूड करतात. पूजेसाठी जास्वंद, कण्हेर, चांदीपाटासारखी फुले आणून देतात. गुलाबाच्या फुलांचा फ्लॉवरपॉट तयार करून ठेवतात. पिकलेले पेरू, बोरं तोडून पुसून ठेवतात. दुसऱ्या साहेबांकडे रहीम चाचा आहेत. ते सुद्धा 20 वर्षापासून त्याच बंगल्यावर कामाला आहेत. रहीम चाचा नारळ काढून देतात, कैऱ्या, आंबे काढून देतात. मी म्हणालो, तुम्ही सर्व मिळून मिसळून काम करता, ही चांगली गोष्ट आहे. का हो काका, तुमच्या घरच्यांसारखीच बाहेरचीही कामे करावी लागत असतील? केशव काका म्हणाले, हो नवले साहेब. बाहेरच्या कामामध्ये गॅसला नंबर लावणे, लाईट बिल भरणे, इस्त्रीचे कपडे ठेवणे, रेल्वेचे, बसचे रिझर्वेशन काढणे, मुलांना शाळेतून घरी घेऊन येणे, अशी छोटी मोठी कामे असतात. CO साहेबांकडे रामनाथ कामाला आहे. त्याचे रेल्वेचे, बसचे टाईम टेबल पाठ आहे. कपडे कुठे चांगले मिळतात, मिठाई कुठे चांगली मिळते, हे त्यांना सर्व माहीत आहे. केशव काका, तुम्हा सर्वांचा चांगलाच अभ्यास दिसतो. असा अभ्यास करावाच लागतो. आमच्याकडे एक डायरीच असते. त्या डायरीत आम्ही सर्व लिहून ठेवतो. घरातील बाईसाहेबांच्या, त्यांच्या मुलांच्या आवडीनिवडी आम्ही डायरीत टिपून ठेवतो. कुठेही खट्ट वाजू देत नाही. आमच्या साहेबांकडचा चंद्रभान ड्रायव्हरही बऱ्याच वर्षापासून आहे. त्याला मुंबई, पुणे, नागपूर व इतर सर्व शहरांची व रस्त्यांची माहिती आहे. केशव काका पुढे म्हणाले, नवले साहेब, आम्ही सर्व सेवक वर्ग बंगल्यात काम करतो, त्यामागे आमचाही एक स्वार्थ लपलेला आहे की. तो कसा काय? केशव काका म्हणाले, आम्ही साहेबांच्या घरी कामाला आहे हे समजून इतर कर्मचारी आम्हाला टरकून राहतात. आम्हाला शहरात राहायला मिळते. आमच्या मुलांना शिक्षण शहरात होते. आम्हाला राहायला घर मिळते. सगळ्या साहेबांच्या बंगल्यात फळांची खूप झाडे असतात. तेव्हा आम्हाला नारळ, कैऱ्या, पेरू, बोरे, चिकू अशी फळे वर्षभर मिळतात. भाजीपाला असल्यास तोही मिळतो. काही साहेब आम्हाला कपडे करतात, वेळी अवेळी मदत करतात. त्यांच्या वशिल्याने आमची इतर बरीच कामे होतात. आम्हाला रोज पेपर वाचायला मिळतात. वा वा, फारच छान. सेवा करा व मेवा खा, अशी आपली सेवा आहे. फराळ झाला. मी त्यांचा निरोप घेतला. हजारो सेवक तसेच काही ड्रायव्हर वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहून सेवा देतात. हे सर्व कर्मचारी शेवाळ लव्हाळ्यासारखे जीवन जगतात. एकाच ठिकाणी चिटकून राहतात. त्यांची एक मानसिकता आहे, एक ॲडजस्टमेंट आहे. तसेच त्यांच्या कामाचे स्वरूप वर्षानुवर्षे तेच असते. फक्त अधिकारी बदलतात.
साधारणपणे प्रत्येक व्यक्ती सेवानिवृत्तीनंतर तिच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात उर्वरित आयुष्य घालवते व असे करणेही कुटुंबाच्या दृष्टीने आवश्यक ठरते. तसेच असे लोक त्यांचा छंदही जपतात. माझेही तसेच आहे. कधी या मुलाकडे, कधी त्या मुलाकडे, कधी मुलींकडे असे माझे फिरणे असते. असेच एकदा मी माझ्या मुलीकडे गेलो होतो. मुलीने मिरच्या आणल्या होत्या व कामवाल्या मावशीकडून निसून साफ करून घेतल्या होत्या. मी मुलीला म्हणालो, मला भरपूर वेळ आहे, मी या मिरच्या दळून आणतो, माझे फिरणेही होईल. मी मिरचीची पिशवी घेऊन बाहेर पडलो. 2-3 ठिकाणी विचारपूस केल्यावर एका ठिकाणी मिरची कांडप सापडले. एक महिला कांडपवर मिरच्या कांडप करीत होती. ही तर आपल्या ओळखीची दिसते. ही तर तारा आहे. या महिलेनी मला ओळखले व म्हणाली, तुम्ही नवले सर ना? हो, तू तारा ना? हो सर, तुम्ही इकडे राहता? नाही, येथे माझी मुलगी राहते. मिरच्या दळण्यासाठी कांडप शोधत होतो. प्रत्येक शिक्षकाच्या जीवनामध्ये तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला त्याचे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात. इतर अधिकाऱ्यांचेही असेच असते, त्यांना त्यांचे कर्मचारी भेटतात. छान झाले सर, मीच चालवते मिरची कांडप. चला, या निमित्ताने आपली भेट तर झाली. ताराने कांडप बंद केले व मला घरात घेऊन गेली. ताराने सर्व घर दाखवले. घरकरचे प्रसन्न होते. सर, येथे बसा. ताराने कोळशाची शेगडी पेटवली. चहा करते आधी. मी विचारले, तारा, गॅसच्या जमान्यात तू शेगडी वापरतेस? तारा म्हणाली, सर, आमच्याकडे गॅस नाही ना, पण माझे मिस्टर मॅकॅनिकचं काम करतात. रिक्षा, लोडेल रिक्षा, ॲप व इतर वाहनांची दुरुस्ती करतात. समोरच वर्कशॉप त्यांचंच आहे. त्यांच्या कामातून लहान लहान कोळसे उरतात. ते मी जमा करून शेगडीत वापरते. वाड्यात मातीची चूलही आहे. खेड्यातील लोक लाकडं आणतात. ती लाकडं खूपच स्वस्त पडतात. त्यावर मी सकाळी आंघोळीसाठी पाणी तापवते. ताराने शेगडीवर 2 मुगाचे व 2 उडदाचे पापड भाजले व मला दिले. नंतर शेगडीवर चहा ठेवला. मी म्हणालो, पापड फारच चविष्ट आहेत. हल्दीरामचे आहेत वाटतं? नाही सर, उन्हाळ्यात मी भरपूर वाळवण करते, कारण आमच्या घरी सारखे पाहुणे येतात. तेव्हा पापड, कुरड्या, भजी तळावी लागतात. ताट कसं भरलेलं असावं. सर, लग्न झाल्यावर मुलींना हे सर्व करावं लागतं. सर, तुम्हाला गंमत वाटेल, मी जुन्या साड्यांच्या, चादरीच्या गोधड्या शिवून देते, तेवढा संसाराला हातभार. ताराने चहा केला व मिस्टरांना बोलवले. माझी ओळख करून दिली. आम्ही चहा घेतला. चहा संपल्यावर आम्ही समोरच्या पत्र्याच्या मोठ्या शेडमध्ये गेलो. ताराने मला बसायला खुर्ची दिली. पत्र्याच्या शेडमध्ये 2 गिरण्या व 1 कांडप होते. तिन्हीही विजेवर चालणारे होते. एका कोपऱ्यात पोत्याची थप्पी होती. ताराने आधीचे काम पूर्ण केले. नंतर माझ्या मिरच्या दळण्यासाठी घेतल्या व कांडप सुरू केले. मी विचारले, तारा, हे कांडप व त्या 2 गिरण्या, एवढं काम कोण करतं? एखादा कामगार ठेवला आहेस का? नाही सर, हे सर्व मीच पाहते व करते. ती पलीकडची गिरणी आहे ना, त्या गिरणीवर मी व्यापाऱ्याने आणलेल्या मिरच्या दळते. वर्षातून 15 ते 20 पोती मिरच्या दळते. 15 ते 20 पोती चणा डाळ दळते. ही डावीकडची गिरणी, यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी सारखे धान्य दळते व या दुसऱ्या कांडपावर खोबरे, खारीक, उपवासाचे, भाजणीचे कांडते. मी म्हणालो, अरे बापरे, हे सर्व तू एकटीच करतेस? वर स्वयंपाक पाणी, पै पाहुणे हेही करावे लागते. कमाल आहे तुझी. तारा, यू आर सिम्पली ग्रेट. सर, आम्ही जालन्याच्या मुली. कोठेही खडकावर फेका, तेथे सुखाचा संसार करतील. मुलीची बिचारीची एकच इच्छा असते की नवरा तिच्या जीवनाशी समरस होणारा असावा. सर, माझी आई नेहमी म्हणते, काठाला दुमड असलेली करंजी ताटाला शोभते, तसेच वागणुकीला मुरड घातलेली बायको संसाराला शोभते. तारा, तरी पण तू जरा जास्तच कष्ट करतेस. तारा म्हणाली, नाही हो सर, माझे मिस्टरही दिवसभर मॅकॅनिकचं काम करतात. मुलेही खूप अभ्यास करतात. सुट्टीच्या दिवशी त्यांचीही मदत होते.
संसारामध्ये सुखाने जगण्यासाठी घरातील सर्वांचाच आपापल्या परीने धडपावेच लागते. आपल्या कामात सुधारणा करावी लागते. वेळेवर व चांगली सेवा द्यावी लागते, तरच संसाराचा गाडा व्यवस्थित चालतो. तारा, शाळेतील परकरातली तारा तूच ना? किती हुशार व समजदार झालीस. तारा म्हणाली, सर मग विद्यार्थिनी कोणाची आहे? आम्ही दोघेही खळखळून हसलो. नंतर बऱ्याच गप्पा झाल्या. ताराने कॅरीबॅगमध्ये काढलेली मिरची व्यवस्थित भरली व ताराने मिरची कांडपाचे पैसे घेतले नाहीत. फक्त म्हणाली, सर तुमचा आशीर्वाद द्या. मी आशीर्वाद दिला व घरी येण्यास निघालो. घरी येताना शाळेच्या आठवणी आठवू लागल्या. मी जवळजवळ 11 वर्ष कन्या शाळेत होतो. आमच्या शाळेत हजारो मुली उर्दू व मराठी माध्यमाच्या होत्या. जवळजवळ सर्व मुली सामान्य घरातल्या होत्या. यातल्या 40% मुली कॉलेज शिक्षणात जात व बाकीच्या घरी राहत. दरवर्षी 9वीमध्ये असतानाच बऱ्याच मुलींचा साखरपुडा होत असे व 10वीची परीक्षा झाली की एप्रिल-मे महिन्यात लग्न होत असे. त्या आपापल्या घरी सुखाने राहतात. या 11 वर्षाच्या काळात हजारो मुली आल्यात व गेल्यात. या मुली कोठेही भेटल्यास ओळख देतात. या मुली मला नेहमी कोठे ना कोठे भेटतातच. एकदा एक मुलगी PN गाडगिळ यांच्या दुकानात भेटली. ती तिथे नोकरीच होती. मला ओळखले, नमस्कार केला व चहा मागवला. एकदा मी हैदराबादवरून तिरुपतीस विमानाने जात असताना एका हवाई सुंदरीने मला ओळखले व नमस्कार केला. बॉबकट केलेली मी कसं ओळखणार? एक मात्र खरे, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे एक नाते असते. पालक व पाल्यासारखे, कधी न तुटणारे. विद्यार्थी डॉक्टर असो, इंजिनियर असो, जिल्हाधिकारी असो, तो आपल्या शिक्षकांना ओळख देतो व आदर करतो. माझ्या शाळेतील हजारो मुली शिकल्यात, लग्न लावून त्यांच्या घरी सुखाने नांदत आहेत. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटवर नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.